नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये पेन्शन दिले जाते आणि तेही पेन्शन वेळेवर होत नाही. आणि त्यांच्या आणखी एक नवीन नियम आलाय, सांगताय की पगार बंद होणार आहे. मग कोणता नियम असा आहे की ज्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची पगार बंद होऊ शकते? त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या योजनेविषयी महत्त्वाची अपडेट या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेलच. त्यावेळी राज्यातील वयोवृद्ध दिव्यांग निराधार व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाकडून मानधन म्हणून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. मग हे अनुदान राज्यातील जवळपास 95 लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मग त्याला संजय गांधी निराधार पेन्शन असे म्हणतात. त्यामध्ये इंदिरा गांधी पेन्शन योजना, तसेच श्रावण बाळ पेन्शन योजना, दिव्यांगांच्या काही पेन्शन योजना असतील यांचा समावेश होतो. मग या योजनेमध्ये एक नियम असा आहे की असं सांगतात की ज्या नियम बघूयात, ज्या व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत असेल त्यांना शासनाच्या इतर कुठल्याही योजनांत मानधन मिळणार नाही. योजनेचा लाभ घेत असाल तर असे आढळून आले तर त्या व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेचे पेन्शन बंद केले जाईल. अशा पद्धतीने नियम आहे. ते म्हणतात तर मग लाभार्थ्यांना आता काय महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत तर काही लाभार्थ्यांची लाडकी बहीण योजनेचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा सुद्धा फॉर्म भरलेला आहे. बहिणींसाठी आता लवकरात संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता असलेल्या सर्व महिलांना शासनाच्या माध्यमातून चौकशी केली जाणार असून या चौकशीमध्ये ज्या महिला या दोन्ही योजनेचा लाभार्थी आढळून आल्यास त्या लाभार्थी महिलेने संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा दरमहा पेन्शन तत्काळ बंद करण्यात येईल. अशा पद्धतीने ही बातमी आहे. या संदर्भात फक्त लाडकी बहीण योजनेतील योजनांची पैसे बंद होणार आहे का? संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पैसे बंद होणार नाही, कारण की ऑलरेडी लाडकी बहीण योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यांच्या स्टेटसला या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे त्या ठिकाणी टाकलेले आहे. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही जर घेत असाल तर त्या ठिकाणी एस नो आलेलं असेल आणि तिथे एस नो आलेलं असेल. महिलांचे लाडकी बहीण योजनेतून पैसे या ठिकाणी तेव्हाच बंद झालेले आहेत. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील तर मिळत असेल तर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थ्यांना कुठलाही धोका नाही. त्यामुळे अशा अफवा असू शकतात कारण की शासनाने असं कोणतंही परिपत्रक त्या ठिकाणी टाकलेलं नाही. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. तुमचं पेन्शन हे चालूच राहणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील तुमचे लाडकी बहीण योजनेतील आपोआप तुमचं त्या ठिकाणी नाव कट होऊन जाईल. तुमचे पैसे इथून पुढे तुम्हाला पैसे मिळणार नाही. संजय गांधी निराधार